हिंदीचे 3-3 सीझन झाले तरी मराठीचा एक सीझन येत नाही। मी 2 ते 3 वेळा बिग बॉसच्या प्रीमियरची डेट सांगितली, ती अक्षरशः खोटी ठरली। बरेच लोक येऊन माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की तू फेक व्हिडिओ बनवतो, तू हे करतो। प्रेक्षक तुम्हाला ज्या गोष्टीची डिमांड करतोय ती तुम्हाला सप्लायही करता येत नाही, मग काय बोलायचं तुम्हाला? कलर्स मराठीने बिग बॉसच्या चाहत्यांची परत एकदा फसवणूक केली आहे। जो बिग बॉसचा प्रोमो आला त्या प्रोमोमध्ये प्रीमियर डेट दिली नाही आणि बिग बॉसचे सर्व चाहते कलर्स मराठीवर खूप जास्त भडकलेत। नक्की काय झालंय पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कलर्स मराठीने अक्षरशः प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत बघितलाय। 21 मेला बिग बॉसचा पहिला प्रोमो आला आणि त्यामध्ये समजलं की रितेश देशमुख होस्ट असणार आहेत। सर्व खुश झाले की बिग बॉस येते। त्याच्यानंतर अजिबात 1 महिना त्यांनी बिग बॉसची काहीच अपडेट दिली नाही। सोशल मीडियावरती वेगवेगळे अपडेट येत राहिल्या, पण त्या अपडेटवर प्रेक्षकांचा काही विश्वास बसेना आणि काही अपडेट खोट्या सुद्धा निघाल्या। सगळ्यांना ही आशा होती की आज जो प्रोमो येणार आहे त्या प्रोमोमध्ये बिग बॉसची प्रीमियरची डेट समजेल। मला स्वतःला सुद्धा ही आशा होती की आज बिग बॉसच्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या प्रीमियरची डेट समजणार। मला 4 दिवस आधी समजलं होतं की बिग बॉसचा प्रोमो येणार आहे। मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की रविवारपर्यंत प्रोमो येणार आहे असं मला समजलं होतं। पण मित्रांनो, प्रोमो शुक्रवारीच आला। सगळ्यांना सरप्राईज केलं कलर्स मराठीने आणि ह्या प्रोमोमध्ये काय सांगितलं की बिग बॉस मराठी लवकर येतंय। अरे आम्हाला माहीत झालं की रितेश देशमुख असणार आहे, मांजरेकर नसणार आहेत। आम्ही बिग बॉसचा प्रोमोही बघितला। आता आम्हाला बिग बॉस बघायचंय। बिग बॉसचा चाहता वर्ग वारंवार कलर्स मराठीला हे सांगतोय की बाबा बिग बॉस सुरू करा, आम्हाला बिग बॉस बघायचंय। पण ही किती धीट लोक आहेत, बिग बॉस सुरू करायचं नाव घेत नाही। बिग बॉस 17 झाला, बिग बॉस OTT झाला, त्याआधी OTT सीझन 2 झाला। हिंदीचे 3-3 सीझन झाले तरी मराठीचा एक सीझन येत नाही आणि सीझनची अनाउन्समेंट केल्यानंतर तुम्ही 1 महिन्यानंतर हे सांगताय की लवकर येणार आहे। अरे लवकर म्हणजे किती? अजून किती वेळ बघायचा प्रेक्षकांनी? मागच्या 1.5 ते पावणे 2 वर्षापासून तुम्ही हे सांगताय की बिग बॉस येणार आहे, बिग बॉस येणार आहे, पण नक्की कधी? आता काय होतंय मित्रांनो की मला काही अपडेट समजतात, मी इकडे येऊन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। आता आपण एक न्यूज दिली होती की यावेळेस मांजरेकर जे आहेत ते होस्ट नसणार आहेत। पहिला प्रोमो येण्याच्या आदल्या दिवशीच तो व्हिडिओ बनवला होता, तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता। ती न्यूज एकदम परफेक्ट खरी ठरली आणि त्यामध्ये रितेश देशमुख होस्ट आहेत ते समजलं। त्याच्यानंतर पहिला प्रोमो कधी येणार आहे ही सुद्धा न्यूज आपण करेक्ट दिली होती। ह्या प्रोमोबद्दल सुद्धा आपण करेक्ट माहिती दिली होती की रविवारपर्यंत प्रोमो येऊ शकतो। थोडं 1-2 दिवस पाठीपुढे झालं, पण काही गोष्टी ज्या आहेत त्याचा अंदाजच लागायला मार्ग नाहीये। कारण मी 2 ते 3 वेळा बिग बॉसच्या प्रीमियरची डेट सांगितली, ती अक्षरशः खोटी ठरली। कारण ज्या व्यक्तीकडून मला ही बातमी समजते त्या व्यक्तीने मला जी डेट सांगितली मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण ती डेट काही ना काही कारणामुळे कॅन्सल करण्यात आली किंवा शो पुढे ढकलला, याची काही सुद्धा आयडिया नाहीये। आज सुद्धा मला हे सांगितलं होतं की आजच्या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठीची प्रीमियर डेट असणार आहे, पण आजही तसं घडलं नाही। आता बरेच लोक येऊन माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की तू फेक व्हिडिओ बनवतो, तू हे करतो। भाई मी त्यांना विनंती करतो की भाई तुम्हाला एवढंच माझे फेक व्हिडिओ वाटतात तर बघू नका। मी तुम्हाला बिग बॉसचे अपडेट समजाव्या म्हणून रिस्क घेऊन माझा चॅनल रिस्कवर टाकून मी बऱ्याच अपडेट घेऊन माझ्या चॅनलवर सर्वात आधी अपलोड करायचा प्रयत्न करतो, कारण तुम्हा सगळ्यांना बिग बॉसचे अपडेट समजेल। प्रोमोची डेट रिव्हील करायचा असो किंवा होस्ट नाही हे रिव्हील करायचे असतो, ह्या सगळ्या रिस्क घेऊन गोष्टी करत असतो, कारण कॉपीराइट येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। पण बऱ्याच लोकांना हे वाटतं की बाय हा फेक करतो आणि हे करतो। बाय मग तुम्हाला एवढं फेक वाटतं तर बघू नका यार। कलर्स मराठी बिग बॉस मराठी सीझन 5 का पुढे ढकलतंय याचा अंदाज मला सुद्धा लागत नाहीये। मला जी बातमी मिळते मी त्याबद्दलच तुम्हाला सांगत असतो। मला तुमच्या समोर येऊन वारंवार एखादी डेट द्यायला खरंच चांगलं वाटत नाही। कलर्स मराठी आज प्रीमियरची डेट लॉन्च करणार ही सगळीकडे बातमी होती आणि सगळ्यांना याची अपेक्षा सुद्धा होती आणि मला सुद्धा हे समजलं होतं, पण त्यांनी नाही केली। आता कलर्स मराठीचा नक्की प्रॉब्लेम झालाय तरी काय? आता ते मी तरी कसं सांगणार यार? तुम्ही मला ट्रोल करण्यापेक्षा हे प्रश्न कलर्स मराठीला विचारा ना। आणि कलर्स मराठीला माझं हे म्हणणं आहे की बाबा का जर का एखादा हिंदीवाला 3-3 सीझन करून सुद्धा तुम्हाला एक सीझन जर व्यवस्थित आणता येत नसेल तर भाई नका करू हा टास्क। प्रेक्षक तुम्हाला ज्या गोष्टीची डिमांड करतोय ती तुम्हाला सप्लायही करता येत नाही, मग काय बोलायचं तुम्हाला? जर का प्रेक्षकांचं म्हणणं आहे की यार सुरू करा, तर करा ना सुरू यार। एक तर तुम्ही 1 वर्ष गॅप घेतला म्हणे हिंदी बरोबर क्लॅश नको। आता काय होणार आहे? जर का तुम्ही हा सीझन जुलैमध्ये सुद्धा आणत नाहीये, ऑगस्टमध्ये आणताय, तर हिंदी बरोबर क्लॅश होणार नाही। आता तुमचा OTT बरोबर क्लॅश होत नाहीये। प्रेक्षकांचा नका अंत पाहू, प्लीज आणा हा शो, आणा।
आम्ही सुद्धा वैतागलो यार. आता आम्हाला बिग बॉस बद्दल बोलायची इच्छाही राहत नाहीये. एवढी फालतू मार्केटिंग स्ट्रॅटर्जी कलर्स मराठीने वापरलेली आहे. मला नाही पटली ती स्ट्रॅटर्जी. मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो की बाई बिग बॉस मराठी सीझन 5 ची आजच्या प्रोमोमध्ये जी आहे ती डेट रिव्हील केली नाही. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बिग बॉस मराठी जर का तुम्हाला आणायचं नसेल तर नका आणू, आणायचं असेल तर आणा. बाई काही करा तुम्ही. बस. आणि माझी विनंती आहे प्रेक्षकांना, भाई तुम्ही मला ट्रोल करण्यापेक्षा कलर्स मराठीला जाऊन ट्रोल करा. कारण त्यांच्या हातात आहे की बिग बॉस कधी आणायचं, माझ्या हातात नाहीये. मी एक साधा माणूस आहे, तुमच्यातला माणूस आहे. तुम्हाला न्यूज कळावे म्हणून न्यूज सांगत असतो. तर प्लीज भाई हे कलर्स मराठीवाले तर आहेतच. तुम्ही प्लीज कलर्स मराठीला विचारा. मी काय सांगणार आहे? माझ्याकडे ज्या बातम्या असतात ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो मी. तर प्लीज काही लोकांना माझी विनंती आहे की व्हिडिओ खाली घाणेरड्या कमेंट करण्यापेक्षा ज्या लोकांना खरे प्रश्न विचारायचे त्यांना विचारा की बाबा तुम्ही बिग बॉस का आणत नाहीये. आम्ही हा प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत बिग बॉसच्या न्यूज कशा पोहोचतील त्या. आणि कलर्स मराठी प्लीज कधी आणायचंय तेव्हा आणा यार बिग बॉस. बस.